माझ्या प्रिय बहिणींनो, तुम्हा सर्वांना प्रभूची शांती असो. आज छोटासा मेसेज हे तुमच्यासाठी. पती हा देवाने दिलेला साथीदार आहे. जेव्हा एका स्त्रीचं मन पतीपासून दूर जाते तेव्हा सगळ्यात आधी देवाचं मन दुखते, नंतर पतीचं. देव सांगतो, नातं तोडू नका, विश्वास तोडू नका. धोका देणारी स्त्री वाईट नसते, पण तिचं मन रिकामं, एकटं आणि एकदर न झालेलं असतं. पण चुकीचं नातं क्षणभर समाधान देतं आणि आयुष्यभरात पश्चाताप देतं. बायबलमध्ये गोमेर नावाची एक स्त्री होती. ती तिच्या पतीला वारंवार धोका देत होती, पण देवाने तिला थांबवलं आणि सांगितलं, तू चुकीच्या मार्गावर गेलीस. पण तिच्यासाठी देवाने एक मार्ग तयार केला होता आणि देव तिला म्हणाला की तू पश्चाताप कर आणि माझ्याकडे परत ये, फक्त माझ्याकडे परत ये. गोमेर परत आली आणि तिचं घर पुन्हा उभं राहिलं. हेच उदाहरण सांगतं, धोका सोडला तर देव नवीन जीवन देतो. एक स्त्री जेव्हा पतीला धोका देते तेव्हा त्या पतीच्या डोळ्यात विश्वास, आदर, प्रेम हळूहळू संपून जातं. पण पती काही सांगत नाही, तो शांत राहतो, पण आतून रोज मरतो. देव अशा तुटलेल्या मनाला पाहतो. बहीण, देव तुला दुसरी संधी देत आहे. देव तुला दोष देत नाही. देव घरात शांती, आशीर्वाद आणि आदर परत आणतो जेव्हा तू पश्चाताप केलीस. तेव्हा तुमचं मन बदललं तर तुमचं घर बदलेल, तुमची मुले बदलेल, तुमची पती परत हसेल आणि देव तुमच्या जीवनाला नवं सुरुवात देईल. बहीण, देव तुझ्यावर प्रेम करतो. तो तुझ्यावर खूप प्रेम करतो, म्हणून तुला सांगत आहे की माझ्या मुली, तू चुकीच्या मार्गाने जाऊ नको. पतीचा हात सोडू नका. पृथ्वीवर तुम्ही पाप सोडा, पुन्हा देवाकडे वळा. ज्या स्त्रीने आपलं अंतःकरण शुद्ध केलं तिला देव कधीही कमी ठेवत नाही. खरी स्त्री ती जी पतीचा विश्वास तोडत नाही आणि देवापुढे तिचं मन शुद्ध ठेवते. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. आमेन.